मराठवाड्यात मान्सूनची एंट्री लांबणीवर. शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे. खत बियाणं खरेदी केले, मात्र पावसाचं नावच नाही. वेळेत पाऊस न झाल्यास पेरण्या लांबण्याची शक्यता. हिंगोलीतही पाऊस लांबल्यानं पेरण्या खोळंबल्या. पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण. आता पावसाची प्रतीक्षा. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका. कृषी अधीक्षकांचं आवाहन. मशागतीचे कामे 100% कंप्लीट झालेले आहेत, परंतु काही पावसाचा 2-3 दिवसांना पावसाचा जो डेज बघितल्यानंतर आपल्याला असं जाणवतंय की बाबा कदाचित जमिनीत ओलावा निर्माण झाला असा एखादी आपल्यास भास होतो. परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की जोपर्यंत 75 ते 100 mm पाऊस पडत नाहीये आणि शासन स्तरावर त्याची रेकॉर्डिंग होत नाहीये, तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी खरीपाच्या लागवडीकडे जाऊ नये. नागपूरच्या उमरेड तालुक्यात सिरसी गावाला चक्रीवादळाचा फटका. अचानक आलेल्या वादळानं अनेक घरांचं नुकसान. सिरसी, केसलापूर, आमगाव देवळी, चनोडा, बोरी माजरा, किनाळा आणि बोथलीसह अन्य गावांना मोठा फटका. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. आडगाव खुर्द येथे शेडची भिंत कोसळल्यानं बाप लेकाचा जागीच मृत्यू. ताराचंद्र जोनवाल आणि अनिकेत जोनवाल असं मृत बाप लेकाचं नाव. तर दुर्घटनेमध्ये 7 वर्षांच्या पुतण्याचाही जागीच मृत्यू. अकोल्यात युरिया खरेदीच्या नियमांवरून सरकार आणि प्रशासनामध्ये मोठा गोंधळ. युरिया खरेदीसाठी सातबारा आवश्यक करणाऱ्या अकोला जिल्हा प्रशासनाचा निर्णय मागे. युरिया खरेदीसाठी सातबारा अनिवार्य करणं चुकीचं. कृषी मंत्र्यांची नाराजी. नांदेडच्या दाभड या ठिकाणच्या उच्चशिक्षित युवकानं इस्रायली तंत्रज्ञानाच्या मदतीनं फुलवली फळबाग. निर्यातक्षम आंबा बागेतून वर्षाला मिळते 5 लाखांहून अधिकचा नफा. 350 ग्रॅम इतक्या विक्रमी वजनाच्या आंब्याचं उत्पादन. आता इथं हा आलेला आंबा आहे. साधारणतः या आंब्याचं आता वजन आहे 300 ग्राम ते 350 ग्राम पर्यंतचं वजन आहे. आता 9 वर्ष झाले आपल्या लागवडीला. आता 3 वर्षापासून आपण याचं ईल्ड घेतो आहे. साधारणतः एकरी 400 झाड आपण त्याच्यामध्ये एका एकरमध्ये आपण लागवड केलेली आहे. आणि आता माझे दुसरे पण व्यवसाय आहेत. पण ट्रॅक्टर इंडस्ट्री आहे, त्याबरोबरच आपण शेतीचा थोडासा छंदही होता. त्या अनुषंगाने आपण याची लागवड केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्विमिंग पूल बंद करण्याचे महापौर रवी लांडगे यांचे आदेश. एल निनोच्या धर्तीवर पाणी बचतीच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याच्या सूचना. 25 जूनपर्यंत पाऊस न पडल्यास पाणी कपात करावी लागणार. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर अद्याप तोडगा नाही. आज आंदोलनाचा दुसरा दिवस. रोहित पवारांच्या तब्येतीची डॉक्टरांकडून तपासणी. दुसऱ्या दिवशी रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच. आमदार रोहित पवारांशी प्रशासनाचा पुन्हा चर्चेचा फेरा. रोहित पवारांची कृषी मंत्री आणि सहकार मंत्र्यांशी फोनवरून चर्चा. सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत होणार विशेष बैठक. सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन. केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं आंदोलन. चित्रपटाचं शूटिंग आहे का? नाटक कशाला करताय? रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची टीका. त्यांना कधी आंदोलनाची सवयच नव्हती. ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं. शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी? तर रोहित आणि रोहितच्या आजोबाने. सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा. त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका. नुसत्या बातमीपुरतं नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात वाढ. बफर स्टॉक अंतर्गत कांदा खरेदीला प्रति किलो 16 रुपये 50 पैसे दर, तर शेतकऱ्यांची 30 रुपये प्रति किलो दराची मागणी कायम. कांद्याच्या दरात टप्प्याटप्प्यानं वाढ नको. त्याऐवजी एकाच वेळी किमान प्रति क्विंटल 22,500 रुपयांपर्यंत वाढ करा. रोहित पवारांची सरकारकडे मागणी. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीची विशेष रणनीती. सर्व मतदारांना ठाण्यात अज्ञातस्थळी ठेवण्याचा निर्णय. मतदानाच्या दिवशी नाशिकमध्ये आणणार. महायुतीला मतं फुटण्याची भीती असल्याची चर्चा. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत नाराजी नाट्य कायम. राष्ट्रवादीच्या खोसकरांची नरेंद्र दराडेंबाबत उघड नाराजी. उमेदवारांना सुधारावं. 5 वर्ष एकही काम केलं नाही. निवडणुकीनंतर जमिनीवर राहा. खोसकरांचा दराडेंना सल्ला. आज आम्हाला पक्षाचा आदेश पाळायचा. पक्षाने आम्ही सांगितलं आम्ही 100% मदत करू. माझे दोन्ही नगर परिषदचे काही नगरसेवक आहेत ते 100% मदत करतील. वहिनीनं आम्हाला आदेश दिलेला आहे, तटकर साहेबांनी आदेश दिलेला आहे. परंतु
उमेदवाराने एकदा इलेक्शन झाल्यानंतर जमिनीवर आमची एवढीच विनंती आहे. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणूक मॅनेज करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगीतुरा. भाजपनं उमेदवारी मागे घेण्यासाठी ऑफर दिली. काँग्रेस उमेदवाराचा आरोपानंतर भाजपचाही हल्लाबोल. या निवडणुकीमध्ये मॅनेज करण्याचा वगैरे हा विषय येत नाही. आम्ही फक्त मी आत्ताच एका भाषणामध्ये सांगितलं की निवडणुकीला आम्ही चांगल्या विचारानं सामोरं जात आहोत. आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे विकास आहे, आम्हाला सांगण्यासारख्या काय सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून समोरच्या व्यक्तीला काय सांगण्यासारखं काय नसल्यामुळं काही बोलत राहतात. म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. त्यांच्याकडे काय मुद्दे आहेत, त्यांचे काय आता 12 वर्ष झालं विकास त्यांनी सत्तेत आहेत. त्यांच्याकडे काय मुद्दे आहेत, त्यांनी आयुष्यामध्ये 10 वर्ष आमदार होते, उमरग्यात त्यांनी 5 वर्ष आमदार होते. तिथले त्यांनी विकासाचे 4 मुद्दे काढून दाखवावे त्यांनी त्याच्यात, असं त्यांना वाटतंय. तर मी तर नवीन आहे, सुरुवात आहे माझी, माझ्याकडे खरंच मुद्दे नसतील काही कामाचे. माझ्याकडे अडचणीचे तर मुद्दे आहेत ना, विद्यार्थ्याचे विषय आहेत, शेतकऱ्याचे विषय आहेत, बेरोजगारीचे विषय आहेत, बदलतं राजकारण आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बोलावली खासदारांची बैठक. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असतील, काहींची तर उघड वक्तव्य. आम्हाला सर्व माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचं ऑपरेशन टायगरवर मोठं वक्तव्य. 2 वर्षापासून अशी चर्चा आहे, कारण हे सगळे लोकसभेचे निवडणूक होऊन पूर्ण 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्षापासून अशी महिन्याला 2 महिन्याला अशा पद्धतीने चर्चा होत असते. का बरं होत असेल? काही लोक असतील, काही लोक तर ओपन बोललेले आहे, आम्हालाही माहिती आहे. परंतु चर्चा दर 2 महिन्याला होत असते, हे तर नक्की. आता कबूल केलं पाहिजे आता अधिकृत. ऑपरेशन टायगरच्या सर्व चर्चा केवळ अफवा. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया. तर मुलाच्या निवडणुकीत व्यस्त असून 14 तारखेच्या बैठकीला मुंबईत जाण्याचा प्रयत्न करेन. आष्टीकर यांची प्रतिक्रिया. काहीच होत नाही हे किती दिवसापासून आपण बघितलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका. आणि उद्धव साहेबाला, आमच्या नेत्याला सगळ्या गोष्टी सर्वस्रोत माहिती आहे. आता कुठल्याही गोष्टीचं कुठलंही आपलं हे सगळं कोणीतरी विनाकारण हे टाईम कुठल्या तरी विषयावर टाकून काहीतरी वेगळ्या मार्गाने आपल्याला जंबल करायचं काम करतात, असं मला नाही वाटत की काही आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे यांच्यात चुरशीची लढत. महायुतीचं पारडं जड वाटत असलं तरी अदृश्य शक्ती आपल्या वाटेशी असल्यानं आपलाच विजय होणार. शरद तायडेंनी व्यक्त केला विश्वास. आमच्या बाजूला मतदार आहेत, सगळे नगरसेवक आमच्या बाजूने आहेत. पक्षाला म्हटलं तर अदृश्य शक्ती तुमच्या आहे ना, अदृश्य शक्ती जी आहे ती आहेच, परंतु मतदारही आमच्या पाठीशी आहे. आता आम्ही जेव्हा प्रचाराला जातोय तेव्हा मला सगळे जे आहे नगरसेवक त्यांचा जो प्रतिसाद आहे त्याच्याने 100% आमचा विजय आमचा आहे. भिवंडीत सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी मॅजिक पेनचा वापर. कर्मचारी गैरहजर असतानाही लाटला जातोय पालिकेच्या तिजोरीतून पगार. घोटाळ्याची चौकशी करण्याची नगरसेवकांची मागणी. पुण्याच्या हिंचवडीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. 3घांना अटक. 61 ग्राम MD अंमली पदार्थांसह लाखोंचा मुद्देमालही जप्त. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. बीडच्या परळी तालुक्यातल्या धर्मापुरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केला 9,77,000 रुपयांचा 20 किलो गांजा. राहत्या घरात गांजा साठवून ठेवल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती. 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. कॉमेडी शो मधल्या वक्तव्याबाबत डॉक्टर सेजल पवारचा माफीनामा. KEM रुग्णालयाकडे सेजल पवारचा माफीनामा सादर. सेजल पवारच्या पालकांना बोलावून प्रशासन करणार सेजलचं समुपदेशन. प्राथमिक तथ्यशोधन समिती आज अहवाल देणार. मध्य प्रदेशमधल्या सतना येथे वायुदल अधिकाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना कफ परेड पोलिसांनी केली अटक. 5 जूनला अधिकाऱ्याच्या घरावर गोळीबार करून आरोपींनी काढला होता पळ. आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. ठाण्यातील मुंब्र्यामध्ये अर्धवट नाले सफाईमुळे बोजवारा. नाल्यातला कचरा काढून त्याच नाल्यात टाकल्याचा प्रकार समोर. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण ठाकरे यांच्याकडून ठेकेदारांवर कारवाई करत काळ्या यादीत टाकण्याची मागणी.
नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून विशेष कारवाई मोहीम सुरू. अग्निसुरक्षा नियमांचं पालन न करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई. आतापर्यंत 2447 इमारतींना नोटिसा. 1718 इमारती असुरक्षित घोषित, तर 1276 इमारतींचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेश. गडचिरोलीमधल्या आलापल्ली सिरोंचा रस्त्यावरून प्रशासनाला हायकोर्टाची फटकार. 57 कोटींचा निधी, 6 वर्षांचा कालावधी, तरी रस्त्याची दुर्दशा का? हायकोर्टाचा सवाल. रखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचा खड्डे, धूळ आणि अपघातांशी सामना. 6 वर्षापासून अतिसंत गतीने आणि अतिनिकृष्ट दर्जाचे काम होत आहे. त्याकरिता आपण शासनाला वेळोवेळी निवेदनं दिली, आंदोलनं केली, तक्रार सादर केली, तरीही संबंधित विभाग कसलीही दखल घेत नसल्यामुळे अखेर आम्हाला न्यायालयापर्यंत जावे लागले. काही ते ब्रिज पूर्ण पण नाही झाला, काही इकडचे लोकांना बहुत तकलीफ होणार आहे आणि शाळे जाणारे, स्कूल जाणारे कर्मचारी लोकांना बहुत तकलीफ होणार आहे.